शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं 23 व 24 मार्च 2026 रोजी GST रिफॉर्म्स, डिजिटलायझेशन, ईज ऑफ डुईंग बिझनेस, मार्चिंग टुवर्ड्स विकसित भारत या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरी, उद्योजक, व्यावसायिक आणि समाजातील सर्वच घटकांसाठी हे चर्चासत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या चर्चासत्रासाठी अनेक मान्यवर वक्ते या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहेत। विशेषतः उद्घाटनाच्या सत्रामध्ये केंद्र सरकारचं GST धोरण अस्तित्वात येण्यासाठी ज्या समितीच्या समोर प्रथम ज्यांनी सादरीकरण केलेलं होतं असे या विषयातले तज्ज्ञ माननीय सुरेंद्र मानकोसकर हे आयुक्त CGST आणि सेंट्रल एक्साइज वडोदरा हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्याचबरोबर प्राध्यापक V पांडुरंग हे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका कलबुर्गी हे त्या ठिकाणी बीज भाषण करणार आहेत। शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू माननीय प्राध्यापक सुरेश गोसावी सर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत आणि त्याचबरोबर या विषयातील विविध तज्ज्ञ मंडळींना सुद्धा विविध सत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये अंजू ताम्रगुंडी, प्रोफेसर, कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड, प्रिन्सिपल नामदेव गवस गोवा, त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट गिरीश कुलकर्णी आणि इतर नामवंत वक्ते जसे की डॉक्टर ॲडव्होकेट चार्टर्ड अकाउंटंट आदित्य सोनटके मुंबई यासारखी अनेक मंडळी यामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर उद्योजक आणि कर सल्लागार हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पॅनल डिस्कशन सुद्धा होणार आहे। त्यामध्ये विविध घटकांना समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे आणि या सर्व चर्चेचा लाभ हा आपल्या भारतासाठी विकसित भारत म्हणून आपण जी काही योजना करत आहोत देशाच्या पातळीवर त्याच्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी नेक्स्ट जेन टॅक्स असा ज्याचा उल्लेख केलेला आहे त्या GST रिफॉर्म 2.0 साठी लोकांच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि संशोधनात्मक अशा स्वरूपाचा दस्तावेज तयार करणं हे या चर्चासत्राचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय समाज विज्ञान संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी याला भरघोस सहकार्य केलेलं आहे। तर आपल्या सर्वांना विनंती आहे की या 2 दिवसाच्या चर्चासत्रासाठी उपस्थित राहून आपली नोंदणी करून त्यामध्ये आपली मांडणी, आपल्या संशोधनाची मांडणी करून या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती आहे।